नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजकाल मोठ्या पडद्यावरचे मोठे मोठे सिनेमा, त्यानंतर OTTवरच्या वेबसिरीज, या सगळ्या गर्दीमध्ये शॉर्ट फिल्म असं एक माध्यम आहे ना की जे आपलं चटकन लक्ष वेधून घेतं. आणि काही काही शॉर्ट फिल्म्स फार सुंदर असतात, त्यातनं फार सुंदर असा बोध आपल्याला मिळतो, त्यातलं एक तात्पर्य आपल्याला छान समजतं. अशीच एक शॉर्ट फिल्म आहे लिस्नर नावाची. आजच्या आनंदी कट्ट्यावर या लिस्नर नावाच्या शॉर्ट फिल्मविषयी आणि त्याच्यातनं मिळालेल्या तात्पर्याविषयी, बोधाविषयी आज आपण बोलणार आहोत. खरं तर मेन्यू कार्डची त्याला उत्सुकता, प्रतीक्षा असते. कार्डवर तो बारकाईनं नजर टाकून वेटरला ऑर्डर देतो. थोड्या वेळानं तो वेटर खाण्यापिण्याचे पदार्थ आणि एक बरोबर सुंदर तरुणी घेऊन येतो. समोरच्या खुर्चीवर ती तरुणी बसते. हॅव अ गुड टाईम, एन्जॉय अशा शुभेच्छा देऊन वेटर निघून जातो. मग टेबलावर ते दोघंच, अनोळखी, अपरिचित. मग काय, काही क्षण न बोलताच निशब्द जातात. मग दोघंही एकमेकांचा परिचय करून देतात आणि या जुजबी ओळखी पाळखीनंतर तिच्यासाठी मग कॉफीची ऑर्डर दिली जाते. या दोन अपरिचित व्यक्तींमध्ये सुरू झालेला हा संवाद हळूहळू रंगत जातो. उभय त्यांच्या गप्पांचा फड चांगलाच रंगलेला असताना वेटर बिल घेऊन येतो आणि मग काय, दोघांचाही हिरमोड होतो. पुन्हा भेटू असं म्हणत त्या तरुणीचा निरोप घेऊन तो हॉटेलबाहेर पडतो. लिस्नर नावाच्या शॉर्ट फिल्मचं, श्रोते हो, हे अगदी छोट्या स्वरूपातलं कथानक आहे. जगभर ही फिल्म दाखवली गेली आणि तितकीच ती नावाजलीसुद्धा. आता या शॉर्ट फिल्म तयार करण्यामागे संदर्भ होता तो अमेरिकेतल्या वॉल्डन युनिव्हर्सिटीच्या ॲन्युअल रिव्ह्यू ऑफ सायकोलॉजी या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख. या लेखाचा विषय होता संवाद हरवलेली कुटुंब. अर्थात हा जो लेख होता तो अमेरिकेतल्या एकल कुटुंब व्यवस्थेवर, त्यातही अगदी ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, IBM सारख्या IT कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कपल्सवर तो बेतलेला होता. ज्यांच्या मेंदूतून व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामसारखी सामाजिक संवादी माध्यमं जन्माला आली, म्हणजे हा सोशल मीडिया जन्माला आला, तीच माणसं वैयक्तिक आयुष्यात किती निशब्द, निरस आणि एकलकोंडी असतात, हा त्या लेखाचा निष्कर्ष होता. आता या लिस्नर शॉर्ट फिल्मची प्रेरणा घेऊन कॅलिफोर्नियामध्ये सिलिकॉन व्हॅलीसह युरोपात अशी हॉटेल्स सुरू झाली आहेत की जिथे तुम्हाला मन मोकळं करता येतं. मात्र त्यासाठी पैसे मोजावे लागतात. ते तुमच्यात गुंतत नाहीत, पण तुम्हाला गुंतवून ठेवतात. भावनिकदृष्ट्या कसलीही गुंतवणूक नसलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीशी तासभर संवाद साधायला लोक येतील की नाही याबाबत हॉटेल मालक थोडे साशंक होते. पण त्यांची शंका ही खोटी ठरली आणि पाहता पाहता या अशा प्रकारची, म्हणजे टॉक टाईम हॉटेल्स हाऊसफुल झाली. श्रोते हो, संवाद हरवलेली कुटुंब ही आता काही फक्त अमेरिका आणि युरोपमध्येच राहिलेली नाही, तर ही एक जागतिक समस्या बनली आहे. जागतिकीकरणानंतर आर्थिक सुबत्ता आली, आपलं राहणीमान उंचावलं, पण त्याचबरोबर कामाचा ताण, नोकरीची धास्ती, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, यामुळे मनस्वास्थ्य हरवून गेलेली माणसं आपल्याही घरात आहेत. आणि ही केवळ काही नोकरदार व्यक्तींची समस्या नाही आहे बरं का. विद्यार्थ्यांची आहे, बेरोजगार युवकांची आहे, महिलांची आहे, वृद्धांची आहे. आणि असे सगळे संवाद हरवून बसलेले एक प्रकारच्या मानसिक आजाराचे शिकार आहेत.
मध्य युरोपातल्या चेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग इथं नुकत्याच झालेल्या जागतिक मनोविकार तज्ज्ञांच्या परिषदेत या विषयावर खूप गांभीर्यानं चर्चा केली गेली. आणि खरं तर कोरोना महामारीनंतर आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत झालेल्या लक्षणीय वाढीमागे एक महत्त्वाचं कारण समोर आलं आणि ते कारण म्हणजे संवादाचा अभाव. सोशल मीडियावरची गर्दी आणि त्यावर खर्ची पडणाऱ्या वेळेत झालेली वाढ हे त्याचं प्रमुख कारण आहे. प्रत्येकाला काहीतरी सांगायचं आहे, पण ऐकणारच कोणी नाही. अशा एका विलक्षण कोंडीमध्ये जग अडकलेलं आहे आणि हा कोंडमारा गुदमरवतोय, जीवघेणा ठरतोय. परवा 9वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आणि आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी वाचून आईवडिलांना धक्काच बसला. त्यानं लिहिलं होतं, मी खूप दिवसापासून आईबाबा तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही ऐकूनच घेत नाही. माझ्या घरात जर कोणी ऐकणारं नसेल, समजून घेणारं नसेल, तर कोणाजवळ मन मोकळं करणार मी. या मुलानं लिहिलेल्या चिठ्ठीतल्या मजकुरानं आपले डोळे आणि कान उघडले तरी पुरे आहेत. नाहीतर पैसे देऊन संवाद साधण्याची सोय उपलब्ध करून देणारी हॉटेल्स आता आपल्याकडे सुद्धा येऊ घातलेली आहेतच. त्यामुळे पुढचे संभाव्य धोके ओळखता आपण एकमेकांशी बोलायला हवं, व्यक्त व्हायला हवं, संवाद साधायला हवा, कुठेतरी मन मोकळं करायला हवं, जेणेकरून मनातला जो साचलेला तुंबा आहे ना तो मोकळा होईल आणि मग मन नितळ पाण्यासारखं स्वच्छ होईल. बघा, आज विचार करूया या आजच्या आनंदी कट्ट्यावरच्या विचारावर आणि त्याबरोबर कृतीसुद्धा, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.